नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्यादरम्यान विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा, त्याचबरोबर लालबागचा राजा गणपती मंडळामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री जाणार आहेत। मात्र आता याच दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये अमित शहा यांच्यावर निशाणा साधलाय। महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने उद्धव ठाकरे सेना आणि शरद पवार गटाकडून असलेल्या मतदारसंघांची चाचपणी सुरू केली आहे। आजवर 172 मतदारसंघांचा आढावा पूर्ण केलाय। मराठवाड्यातील 46, उत्तर महाराष्ट्रातील 46, पश्चिम महाराष्ट्रातील 50, अमरावती विभागातील 30 मतदारसंघांचा आढावा पूर्ण झाला असून 19 सप्टेंबरला ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील 62 तर 23 सप्टेंबरला नागपूर विभागातील 56 आणि 27 सप्टेंबरला मुंबईतील 36 जागांचा आढावा घेतला जाणार आहे। काँग्रेसकडून विधानसभा निहाय सर्वेक्षण करून घेतले जात आहे। महायुतीच्या नेत्यांना बुद्धी द्या जेणेकरून ते चुकीचं वक्तव्य करणार नाही, असं साकडं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी गणपती बाप्पाला घातलंय। शनिवारी देशभरात लाडक्या बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं। गणरायाला प्रत्येक जण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी साकडं घालत असतो। त्यातच आता मंत्री छगन भुजबळ यांनी गणरायाला साकडं घालत एक प्रकारे महायुतीच्या नेत्यांना टोलाच लगावलाय। भारताला सेमीकंडक्टर हब करण्याच्या दिशेने दमदार पावलं टाकली जात आहेत। उद्योगपती रतन टाटा यांनी आसाममध्ये सेमीकंडक्टर प्लांट सुरू केला। त्यानंतर उद्योगपती गौतम अदानी यांनी टाटांच्या पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्रात सेमीकंडक्टर प्लांट सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। अदानी समूहाकडून 83,000 कोटींचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रात सुरू केला जाणार आहे। महाराष्ट्रातील या प्रकल्पासाठी अदानी समूहाला इस्रायलची मदत मिळणार आहे। यामुळे सेमीकंडक्टर क्षेत्रात आतापर्यंत वर्चस्व असलेल्या चीनची झोपच उडाली। केंद्र सरकारने पूजा खेडकर यांना भारतीय प्रशासकीय सेवेकडून बडतर्फ केलं। चुकीच्या पद्धतीने दिव्यांग आणि ओबीसी प्रवर्गाचा लाभ घेत पूजा खेडकर यांनी भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2023च्या बॅचमध्ये स्थान मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता। एकीकडे दिल्ली उच्च न्यायालयात पूजा खेडकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना दुसरीकडे केंद्र सरकारनं त्यांना बडतर्फ केलं। केंद्रीय अन्वेषण विभागाकडून मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली। मुंबईत सीजीएसटी लाचखोर अधीक्षकासह दोघांच्या सीबीआय कडून लाच घेतल्या प्रकरणात मुसक्या आवळण्यात आल्यात। या प्रकरणात अधिकाऱ्यांनी लाच मिळवण्यासाठी टोलीच केल्याचं दिसून येतंय। सीबीआय कडून एका खासगी व्यक्तीसह तब्बल 7 अधिकाऱ्यांसोबत गुन्हा दाखल करण्यात आलाय। अटक केलेल्या आरोपींना सीबीआयने न्यायालयात हजर केले असता सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 10 सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावली। नागपूर शहरात पीओपी मूर्तीच्या विक्रीवर महापालिकेने निर्बंध घातलेत। तरीही काही विक्रेते पीओपीच्या मूर्तीची विक्री करत असल्याचं महापालिकेच्या लक्षात आलं असून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी एनडीएसचे पथक गठीत केले होते। या पथकाने 12 दिवसात पीओपी मूर्तीची विक्री करणाऱ्या 51 विक्रेत्यांवर कारवाई केली असून या कारवाईत 758 मूर्ती जप्त करण्यात आल्या। सरकारी उदासीनता आणि नागरिकांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे भारताच्या नावे एक विक्रम जमा झालाय, परंतु त्याचा अभिमान कोणालाही बाळगता येणार नाही। भारत आजच्या घडीला जगातला सर्वात मोठा प्लास्टिकचे प्रदूषण करणारा देश बनलाय। भारतात दरवर्षी 93 कोटी टन इतका प्लास्टिकचा कचरा निर्माण होतो। जगातील सर्वाधिक म्हणजेच 1/5 प्लास्टिकचा कचरा निर्माण होतो। याबाबत नायजेरिया दुसऱ्या तर इंडोनेशिया तिसऱ्या स्थानावर आहे। नेचर या नियतकालिक प्रकाशित झालेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। 0.12 किलो इतका कचरा भारतातील प्रत्येक व्यक्ती दरवर्षी तयार करतो। हवामान विभागाच्या माहितीनुसार हवामान विषयक प्रणालीचा परिणाम म्हणून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। यासह विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, सातारा आणि पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला। पाषाणमध्ये कोरलेल्या पुरातन शिवालयात अखिल मंडई मंडळाचे शारदा गजानन विराजमान झालेत।
मंडळाच्या वतीने यंदा दगडांवर कोरलेल्या लेण्यांमधील महादेवाचे भव्य शिवालय ही सजावट करण्यात आली आहे। यामध्ये महादेवाची भव्य पिंड व त्यावर सतत जलाभिषेक हे सजावटीचे विशेष आकर्षण आहे। मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा 131वे वर्ष आहे। अतिशय बारकाईने कलाकारांनी सजावटीचे काम केले। भव्य शंकराची पिंड आणि त्यावरील जलाभिषेक विशेष आकर्षण। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अँकर।